हा पहिला पॉवर प्लेच्या षटकासाठी उतरला जातो, गोलंदाजीसाठी तयार होतो. पहिला चेंडू प्लेस केला जातोय, पण टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाने अपील केला जातो. या पहिला चेंडू अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल प्रशांत याचा. जरूर दाद मागितली जाते, प्रयत्न केला जातो. यष्टीरक्षक जर आपण पाहिलं ना तर चोख काम बजावलं जातं या प्रमोद कडून, प्रमोद बेलुशे. आज जर आपण पाहिलं तर चांगलं यष्टीरक्षण आज एसीसी आंबेकरकडून पाहिलं गेलं होतं. आतापर्यंत चांगला प्रवास राहिला या यष्टीरक्षकाचा. पहिल्या चेंडूवरती अपील जरूर केले, डॉट चेंडूवर सुरुवात केली जाते. प्रशांत आतापर्यंतचा खेळ चांगला राहिला, टीम साठी सुरुवात त्या प्रकारे केली जाते. फटका जरूर खेळला, गॅप शोधला जातो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर तिथं येतोय चेंडूची फेकी कराल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती येतात. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर आज आपल्या करंजी गावचे सुपुत्र ग्लोरियस स्पोर्टचे मालक सुधीर दादा धनावडे लेजंड चषक 2025 या स्पर्धेमध्ये आलेत. धन्यवाद दादा, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. नक्कीच मॅचला बद्दल आपण पाहिलं तर गॅप शोधला जातो, या तडम्यांच्या दिशेने फटका खेळला जातो, पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेतली जाते आणि या सिंगल धावीनं धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 3 आकड्यावरती पोहोचली जाते. संत गतीने सुरुवात पाहिली जाते. त्याच्यानंतर आयोजन आपण पाहिलं ना तर काळसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखोड यांचं आयोजन, भव्य असं आयोजन. आणि स्पर्धेत जर आपण टायटल जर बघितलं ना तर कॅबिनेट मंत्री चषक 2025 ची स्पर्धा जावलीचे आमदार शिवेंद्र सिंहराजे बाबा भोसले यांचं जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच मंत्रिपद भेटलं गेलं. आज त्यांच्याच नावानं कॅबिनेट मंत्रिपद, मंत्री चषक 2025 ची स्पर्धा एक चांगली स्पर्धा. आणि या बक्षिसाकडे जर आपण बघितलं ना तर प्रत्येक खेळाडूला हवं असं वाटणार एक टुर्नामेंट आणि या टुर्नामेंट मध्ये सहभागी व्हावं वाटणारी ही स्पर्धा आणि त्या बक्षिसांवरती आपलं नाव कोरलं जावं, एक आकर्षण करून घेणारी स्पर्धा. जर या स्पर्धेकडे आपण नक्कीच बघणार आहोत तर जाऊया मॅच कडे. चांगली मॅच रंगल्या बामनोली आणि एसएससी आंबेकर मध्ये. पहिलं षटक चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवण्याचा जरूर बामनोली टीम प्रयत्न करते. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झाला, पण यावेळी चांगला चेंडू आहे. गुंडलेंचा चेंडू यष्टींच्या पाठीमागे मध्ये जर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक तयार होता, डायरेक्ट हिट यष्टींवरती केली, पण कुठेतरी थोडीस चूक झाली. फलंदाज जर आपण पाहिलं ना तर क्रीज मध्ये पोहोचला होता, त्यावरती 2 धावा जमवल्या जातील आणि या 2 धावींना धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे आता 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती थोडस थांबला होता तो म्हणजे बामनोली टीम आणि त्याच्यानंतरची सुरुवात जर आपण पाहिलं ना तर चांगली सुरुवात केल्या 8 या आकड्यावरती. लेजंड चषकची आपण जरूर चर्चा करणार. 3 दिवसामध्ये चांगली सुरुवात पाहायला भेटली जाते. 360चं मैदान एका षटकाचा खेळ थांबला गेला होता, दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं दुसरं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय शैलेश. टप्पा चांगला आहे या शैलेश कडे. जर आपण पाहिलं तर अचूकता जरूर साधतो. मॅचला जर आपण पाहिले ना एक कलाटणी देणारा गोलंदाज आहे. ज्या ज्यावेळी गरज होती त्या त्यावेळी या शैलेशनं टीमसाठी चांगली गोलंदाजी केली. आज दुसऱ्या क्रमांकाचं जर आपण पाहिलं तर षटकाची जबाबदारी दिली गेली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकात शैलेशला हा पर्याय निवडला गेलाय. सुरुवात केली जाईल. पॉवर प्लेचं षटक नक्कीच असणार आहे. किरण हा आता स्ट्राईक वरती येतोय. स्वतः कर्णधार आहे, जबाबदारी आहे, तर स्ट्राईक घेतली जाईल. शैलेश निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय, गॅप शोधला जातोय, पण मिडापचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. एकेरी धाव जरूर घेतली जाते. आपलं खातं खोललं एकेरी धावेनं किरण याने. सुरुवात केली जाते.
पुन्हा एकदा शैलेश आपला रनवेवर निघाला जातो, राजपूतला आला फटका खेळला गेला आणि जर आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेमध्ये हा चेंडू जातो. या 360चा जरूर फायदा घेतला जातोय. कोणत्या क्षणाला धावसंख्या जमवली जाते. जरूर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात, पण आता एक जर आपण पाहिलं तर फलंदाजी अनिशने आता जबाबदारी घेतल्या. जरूर प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा शैलेश टिकतोय. फटका खेळण्याच्या नादामध्ये जर आपण पाहिलं ना तर एस्टेन वरती हा चेंडू आदळला गेला. फलंदाज पहिला बाद होऊन परतला जाईल. अनिशला मोठी खेळी करण्याचा प्रयत्न जरूर होता. चांगला खेळ करत असताना शैलेशचा शिकार ठरला गेला. बाद होऊन परतला जातो. या बामणोलीसाठी जर आपण पाहिली तर ही जोडी महत्वाची होती, किरण आणि अनिशची जोडी. पण आज शैलेशला ही सफलता भेटली गेल्या. तिसऱ्या क्रमांकासाठी विशाल हा मैदानामध्ये उतरला जाईल. प्रथम फलंदाजी आहे. धावसंख्या चांगली जमावायची आहे. प्रयत्न करावा लागेल. 360 राऊंड म्हटलं तर जितक्या धावा जमवाल तितक्या धावा कमी पडतात आणि प्रयत्न करावा लागणार आहे. गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं ना तर धावांची संख्या थांबवावी लागते. आता प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजीसाठी तयार होतो. प्रयत्न केलाय. चांगला चेंडू आहे. जरूर आखूट टप्प्याचा चेंडू होता, पण थोडासा उचली देणारा चेंडू होता. यावेळी निर्धाव चेंडूने संगता केली जाते. एक चांगली गोलंदाजी आहे. शैलेश आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला आहे. धावसंख्या जरूर कमी खर्च केली आहेत या षटकामध्ये. यावेळी प्रयत्न केलाय. चेंडूला जास्त उंची दिली जाते. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचला जाईल, पण 2 धावा यावरती जमवल्या जात आहेत. थोडेसे क्षेत्ररक्षण फसले जात आहे आणि क्षेत्ररक्षण फसल्यानंतर जर आपण पाहिलं ना तर अजून एक धाव आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. फेकी चांगली करावी लागणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 आकड्यावरती. या दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक आहे शैलेशाचं. पुन्हा एकदा शैलेश निघाला जातोय गोलंदाजीसाठी, पण यावेळी फटका चांगला खेळला जातो. या क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण. डोक्यावरून जाणारा हा चेंडू होता, पण प्रयत्न चांगला राहिला. तिथं चेंडू अडवला गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्याने पुढे सरळ केली जाईल. धावसंख्या 18 आकड्यावर जाऊन पोहोचल्या. 2 पॉवर प्लेचे षटक आता समाप्त झाले. क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल 3 षटकासाठी. आणि या 2 पॉवर प्लेच्या षटकाचा जर आपण सारांश जर पाहिला ना तर पहिल्या षटकामध्ये प्रशांतनं कोणताही गडी बाद न करता 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ना तर 10 धावा शैलेशानं खर्च केला, पण एक फलंदाज बाद केला. नक्कीच जमेची बाजू आहे. आता तिसऱ्या क्रमांकासाठी जरूर विचार केला जाईल. कोणता गोलंदाजी मार्कावरती आणला जाईल आणि निखिल हा पर्याय निवडला गेला या तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. दोन्ही गोलंदाज सफल झालेत एससीसी आंबेगाव टीमचे. धावसंख्या जरूर थांबवली गेल्या. बामणी टीमला प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती आलेत. चला स्पीडअप घ्या थोडस. दोन्ही टीमला एक विनंती असणार आहे. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सुरुवात कुठेतरी खराब झाल्या निखिल याची. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. गोलंदाजीसाठी तयार झालाय. अब जरूर विचार केला जाईल. पंच पाहणी करतायत आणि यावेळी नो बॉलचा इशारा दिलाय, कारण की आपण क्रीजच्या जे मैदानाच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला
आणि नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाते. म्हणजे अजूनही एक सकारात्मक चेंडू हाताळण्यासाठी प्रयत्न करतोय निखिल, पण दोन्ही अतिरिक्त चेंडूने धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या. आता यावेळी थोडीशी उसळी देणारा चेंडू प्रयत्न केलाय, पण फ्री हिट चेंडू आहे, त्या पद्धतीने प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच सफल केला जातो. या थोडीशी फेकी फसली जाते. 2 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती चांगला चेंडू हाताळला जातो. या कुठेतरी 2 चेंडू फसले गेले होते निखिल याचं. एक व्हेरिएशन जर आपण पाहिलं तर चांगला आहे. निखिलकडे सुरुवात केली जाते, पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केलाय आणि बॅट खेळली गेली आहे. जरूर लॉंगांचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकीर धावा जमवल्या जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत. एक जर आपण पाहिलं तर पॉइंटच्या रिजन मध्ये एक चौकार आला होता, त्याच्यानंतर दुहेरी धावा जमवले जात आहेत. म्हणजे अजून मोठी रिस्क मात्र अजून उचलली गेली नाही बामणोली टीम कडून. प्रयत्न केला जातो या, पण प्रयत्नाला मात्र अजूनपर्यंत यश आलं नाही. पुन्हा एकदा निखिल गोलंदाजीसाठी तयार होतो. या प्रयत्न केलाय, थोडासा पाठीमागे सरला गेला, चेंडू उचलला गेला आणि पाठवून दिलं या मिड विकेटच्या रिजन मध्ये. 7 धावांसाठी येतो हा षटकार. म्हणजे आता प्रयत्न चालू केलेत, थोडासा गेअर चेंज केलाय, कारण की तिसरं षटक आहे. प्रयत्न करावे लागतील, मोठी धावसंख्या उभा करायची आहे, टप फाईट देण्यासारखी धावसंख्या जमा करायची आहे आणि हा प्रयत्न सफल होतो या 6 धावेने. जर आपण पाहिलं तर धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचले इकडेच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा प्रयत्न, डोक्यावरून फटका खेळला जातो या आणि चेंडू जर आपण पाहिलं तर दणदण करत सीमारेषा ओलांडली जाते. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचला जातो या 4 या आकड्यासाठी. धावसंख्येचा वेग वाढला जातो. या 2 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर लगातार एक षटकार आणि चौकार. प्रयत्न चालू केलेत किरण यांनी, जबाबदारी स्वीकारली गेल्या, कारण की जबाबदारी घेणं एक गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही जबाबदारी घेता त्यावेळी कुठेतरी रिस्क उचलल्यानंतरच ही धावसंख्या जमा केली जाते. ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळता त्यावेळी धावसंख्येचा आकडा मोठ्या धावगतीने बदलला जातोय आणि धावसंख्या जर आपण पहिली तर आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 आकड्यावरती. ना प्रयत्न आपण फटका फसला जातो. या क्षेत्ररक्षक येतो, या प्रयत्न केला जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला गेला, पण थोडासा मिसफील झाली आणि एक्स्ट्रा 2 धावा इथं जमावल्या जातील. 2 धावेनं धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. या षटकाकडे जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात, 17 धावा आतापर्यंत खर्च केल्या निखिल याने. थोडासा फसला जातोय फलंदाज, कारण की दुविधा मनस्थितीमध्ये होता, फटका कोणत्या रिझन मध्ये खेळावा आणि याच चेंडू निर्धाव या स्वरूपात जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला जातो. या 3 षटकांचा खेळ थांबला आतापर्यंत. 18 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली होती म्हणजे आता 35 आकड्यावरती. जास्त धावा या षटकामध्ये खर्च झालाय, थोडासा विचार केला जाईल आणि याच्यानंतर 4थ्या षटकाला सुरुवात केली जाईल. कोणता गोलंदाज आणावा नक्कीच करणारा थोडासा विचार पडला जाईल आणि शैलेश हा पर्याय निवडला गेला. या सांघिक जर आपण पाहिलं तर 4थं षटक, वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी शैलेशला बोलवले. पहिलं जर आपण पाहिलं तर 2ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं होतं, चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. एक फलंदाज बाद केला होता. पहिला चेंडू फसला जातो. या थोडासा स्टंपाच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी हा अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय. व्हाईट बॉलचा जरूर इशारा आला इथं. या अतिरिक्त धावेनं धावसंख्या 36 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, जास्त उसळी दिली गेली पण फलंदाज याला त्या प्रकारे खेळता आला नाही. चेंडू जर आपण पाहिला ना तर चांगल्या पद्धतीने होता, त्या प्रकारे फलंदाजाला खेळता आला नाही. डॉट चेंडू होते सुरुवात. पुन्हा प्रयत्न केला, फटका खेळला, शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने लगेच फेकी केली, तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाते. प्रयत्न केले जात आहेत. जरूर किरण जर पाहिलं तर अगोदरच्या षटकामध्ये थोडस रिस्क उचलली गेली होती. सध्या जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धाव जमवले जात आहेत.
जरूर थोडासा पाठीमागे सरला फटका खेळला जातोय पण जाळ्यामध्ये अडकला जातो या. जरूर विचार केला होता, शैलेशला बोलवलं होतं आणि एक महत्वाची गोलंदाजी होती ती मात्र चांगल्या प्रकारे हाताळताना पण शैलेशला पाठवलं. ज्यासाठी बोलवलं होतं ते मात्र काम त्यानं महत्वाचं केलं या. किरण याला परतावं लागलं. किरणनं चांगली सुरुवात केली होती. हा दुसरा धक्का बामणेल टीमला. आज 2 फलंदाज बाद होऊन परतले. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत जमवल्यात. चौथं षटक जर आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती आहे शैलेश. असं जरूर सफलता मिळवल्या. आता नवीन फलंदाज दाखल होईल विशाल आणि विशालची जोडी. दोघांना आक्रमकता घ्यावी लागेल, नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. पुढे मारण्याचा जरूर प्रयत्न होता पण त्याच मध्ये फसला जातोय. डॉट चेंडूची सांगता केली जाईल म्हणजे विकेट गेल्यानंतर थोडस दबाव हा बामणेल टीमवरती आलेला आहे आणि त्या दबावावर तो खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा शैलेश स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केलाय, फटका जरूर खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंगच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी येतो. हा षटकार आहे. जरूर प्रयत्न चांगला राहिलाय. पहिला चेंडू डॉट आला होता पण एक आक्रमकता घेतली विशाल यांनी. नावाप्रमाणे खेळ केलाय आणि विशाल रूप धारण केलं गेलं या षटकारानंतर. धावसंख्या 42 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. खूपच आखूट टप्प्याचा चेंडू, उसळी देणारा चेंडू. नक्कीच प्रयत्न केलाय कारण की गोलंदाजावरती प्रहार होतो. आपल्याला कुठला येणारा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल आणि नक्कीच पर्याय निवडला शैलेशनं. आखूट टप्प्याचा चेंडू, उसळी देणारा चेंडू आणि फलंदाजाला यावेळी थांबवलं जातं या. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 आकड्यावरती. आता उर्वरित शेवट षटक असेल, प्रयत्न करा. चेंडूंचा खेळ असेल. एक विशाल जर आपण पाहिला तर थोडस धीम्या गतीने खेळला जातो या. प्रयत्न केला नाही अजून. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात होत्या आणि दुसरा विशाल जर आपण पाहिलं ना तर आल्या पावली मोठी आक्रमकता घेतली. षटकारांना आपलं खातं जरूर खोललं होतं. ही 2 जोडी बामणेल टीम कडून मैदानामध्ये शेवटच्या षटकासाठी सज्ज होताना आपण पाहतोया. आणि शेवटचा गोलंदाज अंकुश जरूर 40 प्लसचा खेळाडू. आज जर पाहिलं तर एसएससी आंबेकर टीम कडून शेवटच्या षटकासाठी हा पर्याय निवडला गेलाय. आजपर्यंतचा प्रवास जर आपण अंकुशचा पाहिला तर आपल्या टीमसाठी चांगला राहिलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केल्या. पुन्हा तयार झाला. एक फटका जरूर खेळला, गॅप शोधला जातो या. क्षेत्ररक्षक येतो या. क्षेत्ररक्षण केल्यानंतर फेकी केली जाते आणि वेस्टर्न वरती लावत असतानाच फलंदाज तिथपर्यंत पोहोचला जातो या. प्रयत्न चांगले आहेत. एकेरी दुहेरी धावा जमवले जात आहेत. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. एक आतापर्यंतच्या खेळीमध्ये जर आपण पाहिलं तर बामणेल टीम करून धावसंख्या जमवली गेल्या. उलटा चेंडू यावरती प्रहार चढवला गेला आणि फटका जर आपण पाहिला ना तर मिड विकेटच्या रिजन मध्ये येतोय हा मोठा ब्लास्ट. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. म्हणजे आक्रमकता घेणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला विशाल. पहिली सुरुवात जर आपण पाहिली तर विशालनं संत गतीने केली होती पण यावेळी आता चेंडूची पूर्तता करायचं लगेच. 50 आकडा पूर्ण ओलांडला जातो. 51 धावा धावफलकावरती आल्यात. अंकुश आज जबाबदारी आहे शेवटच्या षटकासाठी. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जात्या. यावेळी चेंडू चांगला आहे पण बॅटची कडा. क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय पण प्रयत्नाला अपयश येते. 360चा ग्राउंड आहे. खूप मेहनत करावी लागते या क्षेत्ररक्षणासाठी. या मैदानावरती तुमचं किती क्षेत्ररक्षण चांगलं आहे हे नक्कीच पाहावं लागतं. या थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं. या चेंडूची पाठमोरी धाव संख्या जर आपण पाहिली तर 4 न पुढे सरकवली जाईल. 55 या आकड्यावरती. यावेळी प्रयत्न चांगला आहे. चेंडू चांगला आहे. थोडासा बाहेर जाणारा चेंडू. एक धाव घेतली जात्या म्हणजे एक धावा घेणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं आहे.
थोडस काही चेंडू मागडे ठरले जातात. अंकुशाचं पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. त्यात जोमानं प्रयत्न केला जातो. फटका जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथं तयार. चांगला प्रयत्न प्रशांत याचा. थोडासा सीमारेषेच्या बाहेर जात असणारा चेंडू त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपल्या टीमसाठी महत्वाचं क्षेत्ररक्षण बजावलं. जरूर यावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या 3 धावा जमवल्या. म्हणजे 3 धावांचं योगदान जरूर थांबवलं गेलं. 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्या आणि धावसंख्या जर आपण पाहिले तर 59 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न चांगले केलेत. या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवली गेली. शेवटचा चेंडू असणार आहे. जरूर टार्गेट सेट केलं जाईल या शेवटच्या चेंडूवरती. अंकुशचे काही चेंडू खराब आलेत, काही चेंडू चांगले आलेत. आता शेवटचा चेंडू घेऊन निघतोय अंकुश. जशी जबाबदारी होती ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगला चेंडू आहे. प्रयत्न चांगला आहे. यावरती जर आपण पाहिली तर एकेरी धाव खर्च केली. 5 षटकांचा खेळ संपला गेला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 60 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 61 धावांचं आव्हान एसीसी आंबेगाव टीम समोर ठेवण्यात आलं या बामनल टीम कडून. म्हणजे अर्धा खेळ संपला गेला. प्रथम फलंदाजी संपली गेली. आता गोलंदाजीसाठी उतरणार आहे बामनल टीम. तर आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय, बघतोय, आजमावतोय. पहिल्या दिवसाचा खेळ लेजंड चषक 2025 ची स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा, प्रगल्भ असा अनुभव. या अनुभवाप्रमाणे ही स्पर्धा खेळली जाते. श्रीकृष्णचं ग्राउंड उपलब्ध करून दिले. या प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती चांगला खेळ करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली गेली. 352 खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये उतरणार. 32 संघ सहभागी. नक्कीच प्रत्येक खेळाडूचा दर्जा इथे दाखवला जाईल. प्रत्येकाला या मैदानामध्ये उतरावं लागणार आहे. क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवावा लागणार आहे. त्यानंतर फलंदाजी, गोलंदाजी याचा रंगणारा असा हा खेळ, महाकुंभ मेळावा आपण म्हणतो त्या पद्धतीने हा रंगलेला खेळ. लेजंड चषकावरती पहिल्या क्रमांकावरती कोणता संघ विराजमान होईल, नक्कीच आतुरता वाढली जाईल. जसजसा खेळ जवळ येईल तसतसा खेळ रंगला जाईल. आज पहिल्या दिवसाची सुरुवात आहे. थोडीशी संतगणीय सुरुवात झाली. पहिला विजय जर आपण पाहिलं तर धुंद टीमनं विजय संपादन केलाय. श्री गणेशा केला गेलाय. धावांचा पाठलाग करत असताना हा विजय संपादन केलाय. चला बामनल टीम लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. कोणताही वेळ घ्यायचा नाही. जसं सूचनेचं पालन केलं जाईल तसं मैदानामध्ये उतरावं लागणार आहे. प्रगल्भ असं व्यासपीठ, मोठं असं बरगच्च येणाऱ्या मान्यवरांना या व्यासपीठावरती बसण्यास एक चांगलं आसन बसवण्यासाठी तयार केलं. प्रत्येकाला हवा असणं असं आपलं समालोचन कक्ष पाहायला भेटलं जातं. या चांगली अशी सुरुवात पाहायला भेटली जाते. एकदा खाऊन बघा. नक्कीच आपण वारंवार हा चिवड्याचा आस्वाद घेणार आहोत.
महालक्ष्मी चिवडा रेटकवली येथे जाऊन आपण नक्कीच खरेदी करा. या स्पर्धेसाठी एक पॅशनिस्ट असा महालक्ष्मी चिवडा. जाऊया मॅच कडे. मॅच रंगल्या तो म्हणजे एसीसी आंबेगाव टीम वर्सेस बामणी टीम. बामणी टीमला प्रथम फलंदाजी करत असताना 60 धावा जमवल्या. 61 धावांचं आव्हान ठेवलं गेले. या आव्हानाला पार करण्यासाठी दोन जोडी मैदानामध्ये एसीसी आंबेगाव टीमकडून उतरली गेल्या. स्ट्राईकला असणार आहे लेफ्ट हँड बॅट्समन संदीप आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे प्रमोद. ही दोन जोडी मैदानामध्ये उतरली गेल्या. पहिल्या पॉवर प्लेचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, सुरुवात कोणाकडून केली जाईल, चांगलं असं प्रक्षेपण, चांगलं असं देखणं प्रक्षेपण, प्रत्येकाला चांगला अपडेट पोहोचला जातो. या प्रत्येक न्यूज ही पोहोचली जाते आणि घर बसल्या या मॅचचा आपण लेजंड चषक 2025 चा जरूर आस्वाद घेतला जातो. या मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज निघतोय श्रीकांत, 40 प्लसचा खेळाडू. आज जर आपण या खेळाडूकडे जर आपण पाहिलं ना, JPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब या खेळाडूने घेतलेला गोलंदाजासाठी निघतोय. लेफ्ट हँड बॅट्समन तयार होतोय संदीप. पहिला चेंडू, चेंडूला प्लेस केलं. या फटका खेळला. दोन क्षेत्ररक्षक आले पण चांगला ताळमेळ जमला गेला. विकेटचं पतन केलं जाईल. फटका चांगला सजवला होता पण फटक्याला जर आपण पाहिलं ना तितकीशी ताकद नव्हती. उंची जास्त होती, एलिव्हेशन कमी पडलं गेलं आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये झेल पकडला गेला. होतं पहिल्या विकेटचं पतन. शुभम, जरूर कौतुक केलं जातंय आपल्या स्टाईलनं. हा झेलचा आनंद व्यक्त केला जातो. या सुरुवात चांगली राहिली. लेजंड चषक आपण जर म्हटलं तर लेजंड चषक यामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केला जातोय. बामणुलीचा लेजंड श्रीकांत याच्याकडून एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात पाहायला भेटली जाते. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल तो म्हणजे निखिल. जरूर 2024 या स्पर्धेमध्ये JPL मध्ये मला का उत्कृष्ट गोलंदाज ठरवलं होतं. या लेजंड चषकामध्ये सुरुवात करून देणारा हा बामणोली गावचा लेजंड खेळाडू. पहिला पॉवर प्लेचं षटक, दमदार सुरुवात. आज जर आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज त्याची सळपातळ बांधा आहे आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. या वयातही तरुणाला लाजवाल अशी गोलंदाजीला सुरुवात करून दिली जाते. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातो तो म्हणजे निखिल वरती जबाबदारी आल्या. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे. थोडा गुल्डेचा चेंडू, अप्रतिम चेंडू. त्याच्याकडे जर आपण पाहिलं ना तर एक थोडीशी स्टाईल हाताळली जाते. प्रत्येकाच्या नजरा या गोलंदाजाकडे वेधून घेतल्या जात आहेत. चांगली सुरुवात राहिली गेल्या दोन चेंडूंवरती. पहिल्या चेंडूवरती सुरुवात अप्रतिम केल्या. पुन्हा प्रयत्न, फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा आपली स्टाईल व्यक्त करतोय शुभम. दुसरा झेल पकडला जातोय. चांगलं कमबॅक करून दिलं जातंय. निखिलने यावेळी फटका खेळला ना, गॅप जरूर सोडला होता पण त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बामणोली टीमच्या कर्णधारानं सजवून घेतलंय. 360चा अनुभव कमी आहे पण या मैदानावरती त्या पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी क्षेत्ररक्षण सजवून घेतलं गेले. आज जर आपण पाहिलं ना तर पहिल्यांदा मिड विकेटच्या रिजन मध्ये हा क्षेत्ररक्षणासाठी तयार होता पण आज लॉंगऑफच्या लॉंगऑफला क्षेत्ररक्षणासाठी गेला. म्हणजे काहीतरी विचारसरणी एक वेगळी होती. आज आपण तिथं का जावं हा थोडासा विचार केला होता आणि चेंडू मात्र त्याच्याजवळ पोहोचला गेला. आज थोडीशी अडचणीत सापडली ती म्हणजे एसीसी आंबेगाव टीम. 61 धावांचा पल्ला हा गाठायचा आहे. दोन महत्वाचे फलंदाज बाद होऊन परतले, जबाबदारी वाढली गेल्या आणि आता जर आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकासाठी प्रशांतला मैदानामध्ये पाठवून दिले. सुरुवात चांगली राहिली. 3 चेंडूचा खेळ संपला गेला, कोणतीही धाव खर्च केली नाही आणि दोन फलंदाज महत्वाचे फलंदाज बाद केले. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. अकुट टप्प्याचा चेंडू, बॅट फिरवली जाते पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. तर पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केला जातोय. म्हणजे पाठीमागून जाणारा चेंडू, लेग स्टंपाच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आणि यावेळी थोडस दंडित केलं. एकेरी धाव, एकेरी धावेनं सुरुवात होती अतिरिक्त धावेनं. पुन्हा एकदा फुलटाच चेंडू,
यावरती जर आपण पाहिलं तर थोडासा पाठीमागे सरला, चेंडूला पाठवून दिलं या मिड विकेटच्या रिझन मध्ये आणि यावेळी येतोय हा चौकार. प्रशांत कधी न शांत बसणारा प्रशांत आज जर पाहिलं तर आक्रमकता घेतल्या. टीमला गरज आहे प्रशांत याची आणि सुरुवात जर आपण पाहिली तर त्याने चौकाराने केल्या. पुन्हा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये खेळला जातोय. क्षेत्र आपण पाहिलं तर मिलनचा फसला गेला, हाताला चाटून हा चेंडू गेला. लॉंगॉनचा क्षेत्रक्षेत्र तिथपर्यंत पोहोचला जातोय पण 2 धावा वाचू शकला नाही. या 2 चेंडूवरती जर प्रशांतनं पाहिलं ना तर 6 धावा जमवल्यात. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित चेंडूची फेकी तयार करण्यासाठी श्रीकांत निघतोय गोलंदाजीसाठी. यावेळी प्रयत्न केलाय, फटकार जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय पण चेंडू स्थिरावला जातोय, थांबला जातोय या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतो हा चौकार. प्रशांतनं आल्या पावली एक चांगली सुरुवात केली, म्हणजे 2 फलंदाज बाद झाले, कुठेतरी एकेरी ह्या जमावायचा हा विचार मात्र फेटाळला गेला आणि एक दमदार अशी सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या आल्या पावली या 3 चेंडूचा चांगला समाचार घेतला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 11 या आकडेवरती. चला नक्कीच पंचांनी इथं षटकार घोषित केलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात विशाल पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. प्रमोद हा स्ट्राईक वरती आलाय. पहिला चेंडू खेळला जाईल. डॉट चेंडूने सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय, गॅप शोधला जातो. या मिडापचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल धाव घेतली जात्या आणि धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली आहे. प्रशांत आणि यावेळी जर आपण पाहिलं तर 1 बाउन्स सीमारेषा ओलांडली जाईल. 4 धावांसाठी येतो या चौकार. प्रशांतची एक ताबडतोब खेळी. आज आक्रमकता घेतली जाते कारण की मोठा पल्ला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. दुसरं पॉवर प्लेचं आहे विशाल्याचं. प्रयत्न केलाय, कव्हर जर पाहिलं तर प्रयत्न केला जाईल तोपर्यंत चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावांसाठी हा येतोय चौकार. आज प्रशांत मोठी धोकी झाल्या म्हणजे बामनेर टीमसाठी एक चांगला खेळ राहिलाय. म्हणजे आल्या पावली ज्या प्रकारे त्यानं चौकारानं आपली दमदार अशी सुरुवात केली तशी सुरुवात जर आपण पाहिली तर प्रयत्न चांगला आहे या षटकामध्ये भी. पुन्हा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक तयार आहे. इथं पाहिला नाही चेंडू आणि बाद होऊन परत येईल तो म्हणजे प्रमोद. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातं. या पुन्हा कमबॅक करून दिलं गेलं विशालनं. तिसरा फलंदाज बाद होऊन परतला.
22 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 3 फलंदाज जरूर बाद झाले, पण धावांची गती जर आपण पाहिली ना तर प्रशांतने एक चांगला आलेख राखला गेलाय. ज्या पावली आला त्या पावली त्यानं एक सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली राहिल्या. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 39 धावा. इथून पुढचा प्रवास एसीसी आंबेगर टीमकडे असणार आहे. दोन्ही टीमला विजय संपादन करायचा आहे. लेजेंड चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करायची आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत. अतुल याला 3ऱ्या क्रमांकाचं षटक हातामध्ये दिलं गेलं. गोलंदाजी सुरुवात केली जाईल. कुणाल आताच मैदानामध्ये उतरला जाईल. बॅट फिरवली गेली, गॅप शोधला जातो या, पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. एकेरी धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातं या एकेरी धावेवरती. जर आपण पाहिलं तर ही धावसंख्या पुढे सरकवली जाईल. 23 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात अतुल वरती जबाबदारी दिली गेली. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. प्रशांत जरूर आक्रमकता घेतली जात्या. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटलं होतं विशाल यांच्याकडून. मिड विकेट आणि लॉंग ऑन एक मोठं क्षेत्र आहे आणि हा पल्ला मोठा असताना त्यातच आपलं क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आले. धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. या प्रयत्न आहे पण प्रयत्न फसला जाईल. क्षेत्ररक्षक आहे थोडासा फसला जाईल. जरूर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला पण माणस मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. अतुल प्रयत्न चांगले केलेत. अतुल यांनी कमी धावसंख्येचे षटक हाताळण्याचा प्रयत्न करतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी साधली जाते. चांगला चेंडू थोडासा पुढे टाकलेला चेंडू. फलंदाज कुणालनं वेगाने बॅट फिरवली गेली पण बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क साधता आला नाही. एक निर्धाव चेंडूनं एक आशा मनोबल वाढवलं जातं या मामनूल टीमचं. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते अतुलकडून पण आता वेगाने बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवून दिले मिड विकेटच्या रिजन मध्ये. कुणाल एक आपल्या स्टाईलनं हा फटका खेळला गेला. 6 धावांसाठी येतो हा षटकार. षटकारानं धावसंख्येचा वेग वाढला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले आता 32 आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल पण चेंडू डोक्यावरून हा लॉंगऑफच्या रिजन मध्ये सीमा पार केला जाईल. सुरुवात चांगली केली होती. चांगली जर आपण पाहिलं तर अतुल कडून पण हा कुठेतरी चेंडू प्रशांत एक आक्रमकता पाहायला भेटली जाते. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागते तरच आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो आणि प्रशांतनं आल्या पावली ही जबाबदारी घेतली. आपल्या टीमचा एक तारणहान जर आपण पाहिलं तर प्रशांतकडे नजरा वेधल्या जात आहेत आणि तितकीशी कुणालची साथ भेटली गेल्या. एका फटक्यानं मोठी सुरुवात राहिली गेल्या. आता 12 चेंडू आणि 25चा प्रवास इथून पुढचा राहील तो म्हणजे एसीसी आंबेगर टीमसाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण खुलं करा बामनेर टीम. वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवून या. गोलंदाजाला आमंत्रित करा. चला चर्चा जास्त वेळ करू नका. चला दोन टीम आपण सज्ज राहायचं आहे. याच्यानंतर आपली मॅच खेळवली जाईल. एक विजय संपादन केलाय. या स्पर्धेतली सुरुवात चांगली राहिली दोन टीमची. विशाल याला गोलंदाजीसाठी बोलवलं जाईल. 4थ्या क्रमांकाचं षटक. धावसंख्येचा पहिले तर 32 या आकड्यावरती. 35 धावा फलकावरती. 36 धावा. 36 सॉरी.
विशाल स्टार्ट घेतली होती आपल्या रमीवर निघतोय गोलंदाजीसाठी पण टप्पा फसला गेला कारण की प्रशांत जर पाहिले ना तशी सुरुवात केल्या आणि गोलंदाजांवरती दबाव कायम ठेवला गेला. विशालला चौथ्या क्रमांकासाठी बोलवलंय पण पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला जातोय धावसंख्या 37 आकड्यावरती. यावेळी प्रयत्न केला फटका जरूर खेळला जाईल पण चेंडू मात्र जर आपण पाहिला ना तर हातामध्ये जाऊन स्थिरावला गेलाय. सीमारेषेच्या बाहेर 7 धावांचा सडी येतो हा षटकार. प्रशांतचा खेळ आज जर आपण पाहिलं ना तर टीमसाठी एक महत्वाचा खेळ आहे. धावसंख्या जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आता 43 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा डोक्यावरून गेलेला क्षेत्ररक्षक पाठमोराही फसला जातो. या बॅकअप भेटत असताना चेंडू हातामधून निसटला गेला. अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला केला गेला. फेकी करतोय तोपर्यंत 3 धावा धाबलकावरती आलेत. 3 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून 15 धावांची गरज. इथून पुढचा प्रवास एसीसी आंबेगाव टीम साठी. विशाल ताट घेतली जाते प्रयत्न करतोय की या जोडीला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगला चेंडू यावेळी थोडासा फिरवला गेला. त्यात जर आपण पाहिलं तर गुलालही चांगल्या पद्धतीने बॅट फिरवली होती पण बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क साधता आला नाही. डॉट चेंडूची होते सांगता पुन्हा कमबॅक करून दिलं जातं. यावेळी आपल्या स्टाईलनं बॅट फिरवली गेली आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं गेला. लॉंगॉनच्या रिजन मध्ये 7 धावांसाठी येतो हा षटकार. कुल्लच्या बॅट मधून जर आपण पाहिलं ना तर हा दुसरा षटकार आलाय. चांगली पार्टनरशिप जमली गेली. चांगला खेळ रंगला गेलाय. जरूर डगआउट म्हणून जर आपण पाहिलं तर टाळ्यांचा कडकडाट केला जातो या 2 जोडीसाठी. चला चेंडूची पूर्तता करा लगेच. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती म्हणजे आता 52 आकड्यावरती. 9 धावांची गरज. चांगला समाचार या षटकामध्ये घेतला. दोन्ही फलंदाजांनी कोणाला आणि प्रशांतची जोडी. विशाल एका दुसरा चेंडू सोडला तर एक मोठे मोठे फटके जरूर आलेत. उर्वरित चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होतो. यावेळी ही बॅट फिरवली गेली. सेम फटका पुन्हा एकदा आकर्षण करून देणारा फटका खेळला जातो. जरूर यावरती किती धावा असणारे पंचाने दोन्ही हात वरती केले आणि 6 धावांची घोषणा दिली आहे. येतो हा षटकार आणि विजयापासून जर आपण पाहिलं तर एसीसी आंबेगाव टीम 3 धावांनी लांब असणार आहे. चला दोन टीम लगेच या कर्णधाराला पाठवायचं आहे. संदीप साळुंके आपला कॅप्टन लगेच इथे पाठवा टॉस का बॉस मध्ये. आपण बघतोय या टॉस का बॉस पार्टी आर्ट्स अँड बॅनर्स. एक चांगली सुविधा आज पाहायला भेटली जाते. पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे आला. बॅट फिरवली होती. आपल्याला शरीराला झोकून दिलं होतं पण तितकासा फटका खेळता आला नाही. जरूर विचार चांगला होता. पायलेगच्या दिशेमध्ये हा फटका खेळायचा आणि एक मोठ्या फटक्यानेच हा विजय संपादन करायचा. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज बोलवलं जाईल. अजून 3 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 3 धावा रोखण्यासाठी गोलंदाज जर आपण पाहिलं ना तर गोलंदाज येतोय मैदानामध्ये. गोलंदाजीचा रवीनेवरती निघेल अनिश. जरूर सुरुवात जर आपण पाहिली तर अनिशची चांगली राहिली होती पण थोडं जास्त वेळ मैदानामध्ये टिकू शकला नाही. आज जबाबदारी आहे 3 धावा रोखण्यासाठी. चांगला चेंडू. आज फलंदाज बाद होतो म्हणजे सुरुवात चांगली राहिली. कमबॅक करून दिले गेले अनिशाने आणि ज्या वादळाची सुरुवात राहिली होती हे वादळ निर्माण झालं होतं. कुठेतरी अडचण आली होती आणि याच वादळानं आपल्याला या विजयापासून उद्ध्वस्त करण्याचा बेत आखला होता पण याच वादळाला थांबवण्याचं काम अनिशने केले. प्रशांत याची खेळी शांत केली आणि प्रशांतला पाठवण्याचं काम अनिशने केले. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. कमबॅक करून दिलं गेलं
32 धावांची खेळी. त्यात जर आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 2 चौकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला भेटली गेली. कुठेतरी आपली टीम बॅकफुटला होती, तिथून कव्हर करण्याचा प्रयत्न या प्रशांतनं केला होता, विजयापर्यंत पोहोचवून दिलं. चांगला बॅकअप भेटला तो म्हणजे कुणाल्याचा. सुमित मैदानामध्ये उतरला जाईल. अनिश पुन्हा एकदा तयार होतोय. जास्त आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा फसला गेला, अतिरिक्त धाव खर्च केल्या. नियंत्रण ठेवावं लागेल, कमी धावसंख्या आहे, रोखायचं आहे तर आपल्याला सकारात्मक चेंडू हाताळावे लागतील. अजून 2 धावांची गरज आहे. एक चेंडूची आतापर्यंत फेकी केल्या, विकेट जरूर संपादन केलंय. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. नो बॉलचा इशारा दिला पंचांनी, थोडीशी दिशा भरकटली गेली. मॅच मध्ये पुन्हा एकदा एसीसी आंबेगाव टीम आता विजयासाठी 1 धाव लांब असणार, म्हणजे एसीसी आंबेगाव टीम अतिरिक्त धावाने विजयापर्यंत पोहोचला गेलाय. चांगला चेंडू आहे यावेळी. या गोलंदाजीची गरज होती. जर त्या धावा वाचवल्या असत्या तर पुन्हा कमबॅक केलं असतं. आज विजय जर आपण पाहिलं तर हातामधून निष्ठच चाललाय. अजून 1 धाव आहे, प्रयत्न करावा लागेल. 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. 1 धाव वाचवण्यासाठी थोडस क्षेत्ररक्षण जवळ घेतलं, प्रयत्न केला जाईल. पुढे मारण्याचा प्रयत्न पण तितकाचा फायदा उचलता आला नाही. एकेरी धाव जमवली जाईल आणि विजयी संघ ठरतो या एसीसी आंबेगाव